अगं घाबरलीस का? अगं मैत्रीण आहे मी तुझी. मैत्रिणीला असं कोणी घाबरतं का? मैत्रीण सोबत असली की दिलासा मिळतो, सगळ्या चिंता दूर होतात, आधार असतो मैत्रीचा. काय झालं? मी मैत्रीण आहे ना तुझी. माधवचं म्हणणं तुझ्यासाठी महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं असलंच पाहिजे. शेवटी तो तुझा दीर आहे. मी काय कुणी नाही, माझ्यासाठी कुणी नाही. मला कुणाशी बोलावंसं वाटलं तर मी कुणाशी बोलणार. मला कुणाला मनातलं काही सांगायचं असेल तर मी कुणाला सांगणार. कुणासाठी काही करायचं असेल तर कुणासाठी करणार. जाऊ दे, तुला जर माझी मैत्री मान्य नसेल ना तर मी जातेच. थांब थांब, नको जाऊ. मला ना कळत नाहीये मी काय करते, बरोबर आहे चुकीचं आहे. पण तू माझ्यासाठी खूप काय करतेस. इथे बघ ना, सगळं काही नाही तयार, पण तू आली आणि सगळं जेवणाची तयारी केली. तूच केली ना? हो ना? हो. तू एवढा मदत करत होतीस आणि मी तुला असं दूर केला. जाऊ दे, जे झालं ते झालं. पण मला खात्री आहे आपण दोघी एकमेकांपासून दूर नाही जाऊ शकत. हो ना? कावेरी, बाय तुझ्यासाठी हैसरील. इंदूक तुझी काळजी हा. अभिरामान तुझ्यासाठी पायावर लोळण घातल्या, जीव लावता गो तुझ्यावर. तुका पण ह्या घराचा हित वया, पण ही येळ सांभाळ. ती बया अडकवू बघता हा. तू काय गोंधळ करून ठेवू नको. आजपर्यंत जा होता ता जपण्याचा प्रयत्न केलाय मी. एक दिवस तुका या सगळ्यातून बाहेर काढीन मी. पण एकदा का तू त्याच्या तावडीत गेलस तर ती बया तुका सोडणार नाही. लांब राहू शेवंतापासना. कावेरी, लांब राहू शेवंतापासना. कावेरी. अम्मा, अम्मा, अम्मा. ऐको, खोय जातस तू? अम्मा डब्बा. हो, एकट्याच जातलस काय डबो घेऊन? अम्मा सगळे बोलले ना डब्बा घेऊन ये. अगो ती लाख सांगते, तू एकट्या खाय जातलस? अम्मा सगळ्यांना भूक लागलेली असेल. होय गो. बर, या काम कर, अभिरामाक फोन करून हैसर बोलो, मग येतो घेऊन जाईल डबो. अम्मा मी जाते ना. अगो पण अम्मा मी ना जाईन, नीट व्यवस्थित जाईन. मला रस्ता सगळं माहितीये. होय गो, पण काय चालला माहित आहे ना तुका? त्याच्यात निमार डोक्यावर इला हा त्रास होईत तुका म्हणून सांगत. नाहीतर तुका का मी पाठवले नसतं. एवढी जण असत थैसर, कोणतरी येत घेऊन जाईल डबो. तू किती दगदग करतस? माधवा, ताई बघितलास ना, ऐसरील येत लक्ष मात्र घराकडे असा. आई, अगं कावेरी काकी येणार आहे ना, तिचीच वाट बघत असेल तो. होय काय?
पण तुझ्या बापसान माझी अशी कधी वाट बघूक नाही हा. तुझी वाट बघून काय होणार असा? शेवटी भाजी भाकरीच आणला असतस. वय काय बाळजोय जेवण घेऊन येता, आता बघतोय काय पंचपक्वाना घेऊन येता ती. अगं सरिता, गंमत करतोय तो. गंमत करतात. घराकडे चला, मग हे काढताय तुमची गंमत बरोबर. कामा करा. गप्रो जरा. अभिरामा, हा दा. काय रे, एकटाच उभा आहेस? हा, सहज थांबलो तुम्ही इथे. अरे दादा म्हणाला की आम्ही काम करतो, तर मी म्हंटल आजूबाजूला बघूया. अरे आजूबाजू बघतो म्हणतस, पण नजर तर कावेरीच्या वाटेकडे असा. अरे नाही नाही दादा, तसं नाही काही. अभिराम भाऊजी, नशीबवान असा तुमची बाय जो तुमच्यावर वाट बघणार गो गावलोआ. नाही तर आमचे मी कधी तोंड घेऊन जाईन ना याचीच वाट बघत असतो. वाटत असं तरी तू जाणार थोडी असस. काय काय बोललास? काय बोललास? काय मी माझ्या कानानं ऐकलंय. मी कान वाजत असते. माझे माझे कान वाजतात. वाईट असं बोललास ना, बोलूच आहे नाही तुमच्या वागणं परत. अगो काय चालला तुमचा? हा, याच्यासाठी इले मी हाय सर. कामा करू गेलास काय भांडणं करू? इथे येताना उद्देश तर तोच होता. भांडण आत्ता सुरू झालं. यांच्या पाय होता सगळा. जाऊन दे, मरण दे, काय तर होऊ दे. जेवण कधी येताला आता सांगा. मी काय म्हणतो, खूप उशीर झाला ना. बरं झाला तुम्हीच बोलला. मी बोलले असते ना तर सगळी जण बोलले असती. या सरिता कावेरीक नाव ठेव का जन्मा केलेला हा. बरं ठीक आहे, मी जाऊन बघून येतो. जेवण पण घेऊन येतो मी. अभिदा, खरं सांग, तुला कावेरी काकीची आठवण येते ना? अगं पूर्वा, तसं नाही काही. किंवा तसंच काहीस. हा अरे दादा, तू पण ना. ती एकटी येते ना. नाही म्हणजे तिला रस्ता माहितीये, पण तरी इथे येणं जमेल की नाही माहिती नाही ना. जमू काय झाला, नाकावडा असा काय? आणि कोणाही सांगितलं ना खंडाकडे जाऊचा तर कोणाही आणून सोडी. अभिरामा, तू नको काळजी करू. येत ता. हा, काय व्हायचा, तू थायचं ते का बोलूक जायचंस आणि हा हैसर येऊचा. हा, परत तुका बोलूक जाऊचं लागत. हैसर फोन पण लागत नाही. हा अभिरामा, आपण कावेरीची वाट इथेच बघूया. हा, येईल ती. येऊ दे का आरामात. अजून नारळ पण उतरूचे असत. काय घाई नाही. हा, येऊन दे. आणि माझ्या पोटातल्या कावळ्यांचा काय करायचा? त्यांका सांग तोंड बंद करून जरा निजा. हा, कावेरी पण जर गप्रावा म्हणाव. अम्मा काळजी नको करू. मी जाऊन डबे देईन व्यवस्थित. तुम्ही काळजी नको करू. चौसर, अभिरामाच्या घशाखाली घास गेलेलं बघणंच नाही ना. चौसर, तू जेवतलच नाही. अजून अभिराम नशीबवान असा. तुझ्यासारखी इतक्या प्रेम करणारी बायल गावली ते का. जाऊ खरंच? थँक्यू अम्मा. मी ना कधी हे सगळं असं बघितलं नाही ना, तर बघेन आणि सगळ्यांसोबत वेळ घालवेन. माका काय कळणार नाही काय? घरात बसान बसान तुका पण कंटाळा येलो ना. नाही नाही, तसं नाही अम्मा. बर, जा, सांभाळून जा. हा, तू असं अचानक समोर नको येऊ ना, घाबरते मी. अम्मा अम्मा नको बोलत होती जेवण घेऊन जायला. खूप काळजी करते ना तुझी सासू. हा, खूप चांगली आहे ती. खूप चांगली आहे, पण कधी कधी निर्णय चुकतात तिचे.
माझ्या सुषमाला कधीच प्रेमाने वागवलं नाही. तिचा या घरावर हक्क असताना सुद्धा तिला नेहमी परक्यासारखं वागवलं. पण असू दे, मागच्या गोष्टी कशाला सांगायच्या. पण तुझ्याशी प्रेमाने वागतीये ना, अजून मला काय हवं? माझी मैत्रीण सुखात असायला हवी. आणि हो, तू काळजी करू नकोस. तू एकटी कुठे जात नाहीयेस. मी पण आहे ना तुझ्यासोबत. मी सोबत असताना कसली भीती? मी येऊ ना? तुला अजूनही माझ्या मैत्रीवर विश्वास नाहीये का? नाही 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 नाही, तसं नाहीये. आपण दोघी एकत्र आहोत हे कुणालाही कळणार नाही. जाऊया? सगळ्यांना भूक लागली असेल. चल. सध्या तरी सगळा चांगला चाललेला. त्या बयेचो त्रास कावेरीक झालेलो दिसना नाही की सगळो त्रास कायमचो संपादे. म्हणजे माझ्या पोराच्या मागचो व्याप नाही सोय. कावेरीक सांभाळशीलच तू. जा काय वाईट साईट असा ना, ता माझ्या पोरापासून लांब ठेव रे बाबा, लांब ठेव. कावेरी, काय ग, कसं वाटतंय तुला इथे येऊन? नवीन गाव, नवीन नाती, नवीन माणसं. नाही म्हणजे बरेच दिवस झाले तुला इथे येऊन, पण तरीही आधी खूप असं टेन्शन आला. कसं इथे राहायचं, भाषा माहित नाही, इकडे माणसांचा स्वभाव माहित नाही. पण आता सगळं छान आहे. अम्मा ना माझी अम्मा सारखीच आहे. माधव दादा मोठ्या भावासारखा आहे. पूर्वा पण खूप छान आहे. सरिता वहिनी, छायाताई आणि दत्ता दादा आधी नाही चांगलं असं बोलायचं, पण आता दत्ता दादा पण चांगलं बोलतात. छाया आणि सरिता, ताई आणि वहिनी ते वाईट नाहीये, पण ना त्यांना त्रास झालाय माझ्यामुळे काहीतरी, म्हणून ते माझ्यावर चिडतात. तुला खरं सांगू, तू एवढी चांगली आहेस ना की कोणी कितीही वाईट असलं तरी आज ना उद्या तुझ्याशी चांगलं वागतीलच. तुला नाही आवडत का कोणी? मी या घरातल्या माणसांना खूप जवळून पाहिलंय, खूप चांगलंच अनुभवलंय. पण तुला यांच्याबद्दलची सगळीच मतं पटतील असं नाही. मला तुझं मत नाही बदलायचं. उगाच माझ्यामुळे तुमच्यात वाद नको व्हायला. काही झालं तरी तू नायकांची सून आहेस, हो ना? माधव खूप चांगला. माधवने खूप काही केलंय माझ्यासाठी. अडीअडचणीत मदत केली. ती फक्त तुलाच दिसते, तुझ्याशीच बोलते. शेवंता, हा, आता जर परत दिसली ना तर तिच्या जवळ जाऊ नकोस. तिला सांग चालती हो इथून, माझ्याशी बोलू नकोस, सांग तिला. कावेरी, काय झालं? कसला विचार करतेस? काय नाही, तू पण आली ना माझ्या मदतीला. जेवणाचं काय कसं करू कळतच नव्हता. तू आली, मदत केली आणि सगळं जेवण तयार झाला. आता म्हणून मी जेवणाचा डब्बा घेऊन जाऊ शकते ना. नायकांच्या सुनेक काय येड लागला काय? हिच्याबद्दल खूप ऐकला. लोक म्हणतात की ही का बाधा झाली मराने. ह्या मॅड झाला वाटतं ह्या. खरंच थँक्यू. अगं मैत्रिणी होत ना आपण,
मग मी तुझ्यासाठी काही केलं तर कुठे बिघडलं? कधीतरी तूही माझ्यासाठी मला हवं तसं कर. नक्की, तू कधी पण काय पण माग, मी मदत करेन. आपण किती गप्पा मारतोय आणि ते लोक सगळ्यांना ना तर भूक लागलेली असेल, वेळ पण खूप झाला. अभिलनाचं टेन्शन आलं असेल. जेवणाचं नाही, बायको कुठे गेली, हरवली का, असं चक्री येऊन रस्त्यावर पडली का, असं प्रश्न पडला असेल त्याला. तो ना खूप काळजी करतो. हो, त्याला खूपच काळजी आहे तुझी. लवकर दत्ता, खरं सगळं बरं आहे ना? होय, तुम्ही बरं असाच ना? आमचा का, आम्ही मजेत. काळजी ती जरा तुमचीच वाटतं. काय रे, असं काय बोलतोस? ती अभिरामाची बायल दिसली ना? अरे ती आमका जेवण घेऊन येता. हो, पण तिचं काय झालं? काय वाटेत एकटाच बडबडी होता. मला संशय इलो, म्हणा निलो. झाला, सगळ्या गावात नायकांची शोभा करून टाकला नसतली. बरं बरं, आम्ही येतो. चल चल चल. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अहो पण भाऊजी, कावेरी काकी आली. कावेरी काकी आलीये, ती बघा. आता काही विषय नको तो. पण असं कसं म्हणतास? वहिनी, दादा बरोबर बोलतोय. त्या माणसांचा काहीतरी गैरसमज झालेला असेल, बाकी काही नाही. तिला बघून काहीच वाटत नाही. तुम्ही सगळे असे का बघता? कावेरी, कावेरी, कुठे होतीस तू? सगळे वाट बघत होते तुझी. सॉरी सॉरी सॉरी, भूक लागलेली असेल ना, मी जेवण वाढते ना. अगं नाही काकी, फार काही उशीर नाही झालाय तुला. नाही नाही तसं नाही, माझ्या पोटात आग पडली. चल चल, आपण जेवण करून घेऊया. चालेल, जेवण घे आरामात. उत्तम, हा एकच शब्द या बाबतीत सांगू शकतो. तर काय सरिता, मीठ जरा जास्त वाटतं ना? अगदी प्रमाणात. जास्त मीठ तिखट लावणाऱ्यांका ना ही चव नाही जमूची. कळला. मी हे सगळं धुवून आणते. जेवण काय इतक्या पण वाईट नव्हतं. आयता खाणार ना, काय वाईट कित्याक लागात. मी काय म्हणते, तुम्ही दोघींनी काम करत राहा. म्हणजे काय, ह्या सगळ्या बडबडूक ना येळ नाही गावायचं तुमका, आणि भलते भलते विचार पण मनात नाही येणार. वाईटा ना बहिणीक सांगा. हो, तसं जाऊ नको. नारळ उतरवता डोक्यात पडायचं. एवढी काळजी करू नको माझी. तुझी नाही काळजी, माता नारळाची काळजी आहे. कावेरी, जेवण झाला, सगळ्यांना खूप आवडला, पण मला ना एक
एक गोष्टीची वाईट वाटली. काय झालं? सगळं जेवण बनवताना मी खराब केलं. तू आली, मदत केली, छान छान जेवण बनवला, पण सगळ्यांनी माझं कौतुक केलं. खरं तर तुझं कौतुक झालं पाहिजे ना. तू सगळ्यांना सांगणार आहेस का आपण दोघी भेटतो बोलतो? ही चूक करू नकोस. आपण दोघी छान मैत्रिणी आहोत. ही मैत्री अशीच टिकली पाहिजे. उगाच कोणाची नजर नको लागायला. मग एक काम करू, आज जे झालं ना त्यासाठी मी कौतुक करते. तू आज एकदम मस्त जेवण बनवला. जेवण एकदम मस्त होता. मी जाते. कावेरी, बाजूला हो. काय? अरे बाजूला हो. इंदर